कोहळीकरांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत ही रॅली निघालेली आहे। इथे दृश्य आपण पाहतोय हिंगोलीमधून बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी दाखल झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्यासाठी आज त्यांचं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसतंय। तर हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांची कोहळीकरांसाठी ही रॅली निघालेली आहे। बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याच संदर्भात ते अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबतची ही रॅली आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होताना त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक सुद्धा एकवटलेले आहेत आणि त्यांची ही रॅली आपण लाईव्ह पाहतोय। हे दृश्य आपण पाहतोय हिंगोलीमध्ये। अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत आहेत। संतोष, आपण पाहतोय हिंगोलीमधली धामधूम आणि कोहळीकरांसाठी मुख्यमंत्र्यांची ही रॅली, काय वातावरण आहे, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच दादा, आपण पाहिलं असेल की नुकतीच मुख्यमंत्री सभा पार पडलेली आहे। गांधी चौक या ठिकाणी सभा पार पडलेली आहे। आता ही रॅली जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे खरं तर, आणि ही रॅली आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे आहे तर उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। कारण खरं तर आता या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते, कारण ग्रामीण भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत नागरिक सहभागी झाले आहेत आणि नेमकं मुख्यमंत्री यांच्याकडे काय बोलले याच्याकडे त्यांची सर्वात लक्ष आहे। कारण एक सर्वसामान्यांचा मुलगा आम्ही खासदारकीसाठी उभा केला अशा भावना ज्या आहेत मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे आणि थेट मी स्वतः या उमेदवाराच्या पाठीशी आहे, तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी भावना देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली आणि मोठ्या संख्येने जे आहे ही रॅली आता जी आहे जिल्हाधिकारी परिसरात जाणार आहे आणि त्या ठिकाणी नामांकन पत्र दाखल केले जाणार आहे। सरदा, नक्कीच मुख्यमंत्र्यांची सभा झाली, आणखीही मुख्यमंत्र्यांच्या सभा होण्याची शक्यता आहे का? कुठे कुठे या सभा होणार आहे? आता यानंतर वाशिम यवतमाळ या ठिकाणी सभा होणार आहे। त्या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या मेसेजला जे आहे त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री जाणार, तिथे सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी देखील अर्ज दाखल केला जाणार आहे। कारण त्या ठिकाणी खरं तर या महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील होते आणि हेमंत पाटील यांची उमेदवारी कट्ट केलेली आहे आणि त्या यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघामध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आता हा उमेदवार अर्ज दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाणार आहेत यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघामध्ये। सरदा, नक्कीच संतोष, अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही थेट दृश्य पाहतो हिंगोलीमधून कोहळीकरांसाठी ही भव्य रॅली काढण्यात आलेली आहे आणि ते थोड्याच वेळात अर्ज सुद्धा दाखल करतील।